तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत गैरव्यवहाराची चौकशीची शाळा व्यवस्थापन समितीची मागणी। भिवंडी तालुक्यातील पारिवली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 2019 मधील उपलब्ध निधीबाबत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत पंचायत समितीमध्ये खळबळ उडाली आहे। तत्कालीन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांसह माजी मुख्याध्यापकांची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी प्रकाश लसने यांनी शाळा व्यवस्थापन समितीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे दिली आहे। भिवंडी तालुक्यातील पारिवली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 2019 मधील उपलब्ध निधीबाबत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत तत्कालीन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांसह मुख्याध्यापकांची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सद्यस्थितीतील शाळा व्यवस्थापन समितीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनाप्रमाणे 25 डिसेंबर 2023 रोजी पारिवली शाळेवर नवीन शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली आहे। दरम्यान 2019 मध्ये शालेय सुविधेकरिता 1,95,147 रुपये शासकीय निधी उपलब्ध झाली होती। मात्र शाळेला कोणतीही सुविधा न पुरवताच सदर निधी प्रवीण म्हात्रे यांच्या खात्यात वळते झाल्याची बाब पासबुकावरून नवीन कार्यकारिणीच्या लक्षात आली। त्यामुळे तत्कालीन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व मुख्याध्यापिका यांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे। याबाबत अधिक माहिती देताना शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रकाश बाळाराम लसने यांनी सांगितलं की तत्कालीन मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम यांची मुरबाड येथील एका शाळेवर जून 2023 मध्ये बदली झालेली असताना देखील नवनियुक्त मुख्याध्यापिका वंदना कोळी यांनी 8 महिन्यानंतरही पदभार स्वीकारलेला नाही। तसेच तब्बल 15 वर्षांनी शालेय व्यवस्थापन समिती बदलल्यावर शाळेतील शासकीय निधीमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची बाब निदर्शनास आल्याचं त्यांनी सांगितलंय। याबाबत गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून ही कारवाई होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे कॅमल कंपनीने पारिवली शाळा दत्तक घेतली असून कंपनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध सुविधा पुरवल्या जातात। मात्र असं असतानाही शासनामार्फत उपलब्ध निधीमध्ये गळफास करून तिराईत इस्माच्या नावे पैसे वळवल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलाय। याकरिता शासनाने सदर बाबीकडे लक्ष केंद्रित करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय सुविधा उपलब्ध होऊन न्याय मिळवण्याकरिता सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी प्रकाश लसने यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, गावकरी टुडे न्यूज, भिवंडी। आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा। नमस्कार, माझं नाव प्रकाश बाळाराम लसने। मी आमच्या जिल्हा परिषदेची शाळा आहे त्या शालेय शिक्षण समितीचा एक सदस्य आहे। याच वर्षी त्या शालेय शिक्षण समितीमध्ये सदस्य म्हणून माझी निवड झालेली आहे। माझा मुलगा सुद्धा या शाळेमध्ये शिकतो, इयत्ता 2री मध्ये। एकूणच या शाळेच्या संदर्भात सांगायचं झालं तर यावर्षी जून महिन्यामध्ये आमच्या शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका होत्या चव्हाण मॅडम, त्यांचा या ठिकाणाहून बदली झाली आणि त्या बदली करून मला वाटतं मुरबाडच्या एका शाळेवरती त्यांची बदली झालेली आहे। तर बदली झाल्यानंतर इथे वंदना कोळी नावाच्या मॅडम या ठिकाणी मुख्याध्यापक पदावरती त्यांची नियुक्ती झाली। तर जून महिन्यामध्ये त्यांची इथे नियुक्ती झाल्यानंतर गेले 8 महिने झाले। आत्तापर्यंत ज्या चव्हाण मॅडम आहेत त्यांनी या वंदना कोळी मॅडमला आपला चार्ज दिलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारचा चार्ज त्या वंदना कोळी मॅडमने अद्यापर्यंत स्वीकारलेला नाही। तर या संदर्भामध्ये आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही लक्ष घालून याची चौकशी करावी आणि त्या वंदना कोळी मॅडमला हा चार्ज जो आहे मुख्याध्यापक पदाचा तो स्वीकार करायला सांगा। तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ठीक आहे, मी चौकशी करतो आणि त्यांना त्या तशा प्रकारच्या सूचना करतो। तर इथल्या ज्या मुख्याध्यापिका ज्यांची निवड इथे झाली आमच्या शाळेमध्ये त्यांना आम्ही वारंवार सूचना केल्या। शालेय शिक्षण समिती जी गेली 15 ते 20 वर्ष बदललेलीच नव्हती, त्याच्या अध्यक्ष आणि पदाधिकारी हे तेच होते। जवळपास 15 ते 20 वर्ष एकाच अध्यक्ष हे नियमामध्ये कुठे बसत नाही। पण यावर्षी आम्ही ग्रामस्थांनी आणि पालकांनी मिळून ही शिक्षण समिती बदलली आणि त्यातले अध्यक्ष आणि जे काही सदस्य होते ते सुद्धा या ठिकाणी बदलले आणि त्याच्यानंतर आमच्या ह्या गोष्टी सगळ्या लक्षात आल्या की या ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे लाखोंच्या घरामध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत। हे निदर्शनास आल्यानंतर आम्ही माननीय गट शिक्षण अधिकारी यांना भेटलो, त्यांना सविस्तर त्याच्या संदर्भातलं निवेदन दिलं। तरीसुद्धा अद्यापही त्याच्यावरती काही प्रकारे कारवाई होताना दिसत नाही। त्याच्यामुळे शासनाकडे आमची एकच विनंती आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी
आणि ह्या आमच्या गरीब मुलांचा शिक्षणाकडे त्यांनी लक्ष द्यावे। कारण ज्या आपल्या ग्रामस्थ जे आहेत त्यांची जी गरीब मुलं आहेत, गरीब ग्रामस्थ आहेत, त्यांचीच मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात आणि त्यांच्या शिक्षणाचा दर्जा कुठेतरी वाढला पाहिजे। शासनाच्या अनेक योजनांतून या ठिकाणी शाळेसाठी जो निधी येतोय तो मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांना इथं मिळणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या वाढवण्यासाठी त्याचा वापर केला गेला पाहिजे, पण तो कुठेही झालेला आपल्याला दिसून येत नाही। आमच्या या शाळेचा कॅनॉन कंपनी हुमाना नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक चांगले या ठिकाणी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, पण शासनाच्या माध्यमातून जो येणारा निधी जो आहे हा कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी किंवा त्याचा काहीतरी त्याच्यामध्ये गफला करून या शिक्षकांनी त्याच्यामध्ये गैरव्यवहार केलेला आहे। परस्पर त्यांच्या शाळेच्या खात्यावरून लाखोंची रक्कम एखाद्या नागरिकाच्या अकाउंटला त्यांनी पाठवलेली आहे। तर या संदर्भात शासनाने किंवा शासकीय जे अधिकारी आहेत वरिष्ठ त्यांनी या संदर्भात योग्य ती चौकशी करावी आणि जे याच्यामध्ये गुन्हेगार असतील त्यांना योग्य ती शिक्षा करावी, त्यांच्यावरती कारवाई करावी, अशी आमची शालेय शिक्षण समितीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आपणाकडे या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आपणाला विनंती करतो।